पर्वती माधुरीताईनंतर खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी असं एक स्वरूप तयार झालं. एक समीकरण हा म्हणजे त्याच्या पाठीमागं पण राजकीय मोठी ताकद होती, ती म्हणजे सतीश शेठ मिसाळ यांची एक ताकद होती. आणि सतीश शेठ सहकारनगर भागातून महानगरपालिकेला लढवल्यामुळं सतीश शेठचं पर्वती भागामधलं एक नातं तयार झालं होतं. माझे सतीश शेठचे एकदम लहान भावासारखे संबंध होते एकदम. फार त्यांच्या आठवणी आमच्यासाठी खूपच आहेत. म्हणजे त्या काळामध्ये पण म्हणजे जेव्हा काम चालू केलं तेव्हा खऱ्या अर्थाने माननीय बापटसाहेब असेल, प्रदीपदादा रावत असतील, सतीश शेठ मिसाळ असतील, त्यानंतर आमच्या पर्वती मतदारसंघाचे भाजपचे अध्यक्ष विकास काळे होते. अशी सगळी मंडळींबरोबर काम करण्याचा तो एक काळ होता. आणि खूप ही मंडळी पण सगळी फार कमिटेड होती. सतीश शेठचा एक वेगळाच प्रभाव होता, दादा रावतांची एक वेगळी प्रतिमा होती. असे सगळे भारी भारी बापट साहेबांचे एक वेगळं कौशल्य होतं. असे सगळे गांगुर्डे साहेबांचं एक होतं, दिलीप भाऊ होते, किंवा ह्या सगळ्या लोकांकडनं भरपूर त्या काळात शिकायला मिळालं. सगळे वेगवेगळ्या ताकदीचे वेगळ्या वेगळ्या जोमाची लोक होती. पण सतीश शेठमुळं आम्हाला पर्वती भागामध्ये काम करताना खूप ताकद मिळाली. कारण की त्यांचं एक दमदार असं नाव होतं. त्यामुळे आता सतीश शेठचे कार्यकर्ते आम्ही म्हणून आम्ही एकदम छाती काढून आणि एकदम ताकदीने तेव्हापासून कामाला आमची ते ऑटोमॅटिक शेट. जेव्हा माझ्या चौकात शेट यायला लागले, सतीश शेट यायला लागले, तेव्हा बऱ्याच गोष्टी ह्या ऑटोमॅटिक आपण म्हणतो ना कमी होतात ते, तर तशा बऱ्याच गोष्टी कमी आल्या.